आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। इतकी पण काय गडबड आहे? आधी चहा तर घ्या। तुला तर माहिती आहे नानी, कलेक्टर साहेबांनी माझी बदली पंढरपूरला केली आहे आणि मला तिथे लगेच पोहोचण्याचा आदेश पण दिला आहे। या बदलीला थांबवू शकत नाही का तुम्ही? का? मी तर असा विचार करतोय की ही बदली साईबाबांच्या कृपेने झाली आहे। आता आपण नेहमी विठोबाच्या जवळ राहू। विठ्ठला विठ्ठला जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल। निर्मलाजी नमस्कार। तुम्ही? मी तुमच्याशी एकांतात काही बोलू इच्छितो। मग लवकर बोला ना, काय बोलायचं आहे? हे बघा निर्मलाजी, रामलाल भाऊ माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि मनीषा वहिनी बहिणीसारखे आहेत। त्या दोघांनी माझ्यासाठी इतके काही केले आहे की जर कोणी माझा मोठा भाऊ किंवा वडील असते ना तर त्यांनी पण केले नसते। दोघंही मनाने इतके चांगले आहेत की मी त्यांना देव जरी म्हणालो ना तरी काही चूक ठरणार नाही। मी तुम्हाला फक्त इतकंच सांगतो की तुम्ही कधीही त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका। मनाने ते कोणाचं वाईट चिंतत नाही किंवा कधीही कोणाबद्दल काही वाईट विचार करत नाही। मी तुम्हाला बस एवढीच प्रार्थना करायला आलो होतो। अहो, हे काय बोलताय तुम्ही? मोठ्यांच्या बोलण्याचे कधी कोणी वाईट वाटून घेते का? तुम्ही असे बोलून माझ्या मनावरचा भार हलका केला। जेव्हा मी रामलाल आणि मनीषाचं काहीतरी वाईट करेन ना तेव्हा मी तुम्हाला विचारेन तुमच्या मनाचं ओझं वाढलं का म्हणून। आपला होणारा जावई तुला भेटण्यासाठी इथपर्यंत येतो याचा अर्थ असा आहे की तू त्याच्या हृदयात जागा बनवलीयस। पण आता त्याच्या मनातून रामलाल आणि मनीषाला काढून टाकून तुला श्याम सुंदरच्या मनावर पूर्णपणे ताबा मिळवावा लागेल। अहो सौभाग्यवती, देवाला जरा घाबरा। हे कसले चुकीचे संस्कार देतेस मुलीला? हीच योग्य शिकवण आहे। निर्मला बेटी, मला वाटतं की जेवढ्या लवकर होऊ शकेल तू राजेंद्र सायकल्सची पूर्ण मालकीण होऊन जा। तू काळजी करू नकोस आई, लग्नानंतर तेच होईल जे तुला वाटतंय। मी पाप आणि पुण्याच्या लढाईत कुणाला ढकलू इच्छित नाही। माझ्यासाठी ते प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार, प्रत्येक निर्णय पाप आहे जे कोणालाही दुःख, यातना देते आणि तो प्रत्येक विचार, कर्म आणि निर्णय पुण्य आहे जे कोणालाही आनंद देऊ शकते। साधारणपणे लोक हे मानतात किंवा त्यांचा असा विश्वास असतो की पवित्र नदीत स्नान केल्याने किंवा तीर्थस्थानी गेल्याने पुण्य मिळते। पुण्य तर सद्गुरूंच्या चरणी आश्रय घेतल्याने पण मिळते। कारण सगळी पुण्य, सगळी तीर्थस्थाने सद्गुरूंच्या चरणांशी असतात। सद्गुरू खुश असतील तर पाप कुठे आजूबाजूला सुद्धा येऊ शकत नाही। पुण्यच पुण्य आहे। जितके हवे तितके गोळा करा। सबका मालिक एक है।
साई बाबा, माझ्यावर कृपा करा. मी नृत्य का करू शकत नाहीये? माझ्याकडून असा काय अपराध झालाय की नृत्यकला माझ्यावर रागवली आहे? तुम्ही माझ्यावर दया करा साई बाबा, माझ्यावर कृपा करा. अच्छा, हा, तर आता तुला साई बाबा नृत्य शिकवणार आहेत? सुंदराबाई, तू कृतज्ञ कुच्ची. जेवण माझं जेवणार आणि भक्ती त्या साई बाबांची करणार, ज्याला मी आव्हान देणार आहे. तंगडं मोडून टाकीन तुझं. मग बघते तुझा तो साई बाबा तुझ्याकडून कसं नृत्य करून घेतो ते. असं नका बोलू सुंदराबाई. साईबाबा तर काही करू शकतात, ते तर देव आहेत. आता यावेळी आपला देव फक्त एकच आहे आणि ते आहेत द्वारिकानाथजी, ज्यांनी मला 10,000 रुपये दिले आहेत. जर भक्ती करायची असेल ना तर द्वारकानाथजींची कर, त्या साईबाबांची नाही. आणि तू ज्या साईबाबाची भक्ती करते आहेस ना त्याला तर मी माझा भक्त बनवेन. आणि तू एक लक्षात ठेव, आज तुला जेवायला मिळणार नाही आणि तोपर्यंत तुला एकच वेळचं जेवण मिळेल जोपर्यंत तू नाचण्यात पटाईत होत नाहीस. बाबा, तुम्ही म्हणता की जे जे घडणार आहे त्याला कोणी टाळू शकत नाही. तर बाबा, तुम्हीही नाही टाळू शकत? मी पण नाही टाळू शकत नानावली. जसं आपण फुलांच्या सुगंधाला लपवू नाही शकत, सूर्याच्या किरणांना खिशात नाही ठेवू शकत आणि आगीत आपल्या मुठी नाही पकडू शकत, तसंच जे घडणार आहे त्याला कुणीही टाळू नाही शकत. आता मी पाहतोय की माझा एक भक्त आपल्या विनाशाकडे वाटचाल करत आहे. मग त्याला तुम्ही थांबवले नाही? मी त्याला सावध केले, पण जे त्याच्या प्रारब्धात लिहिले आहे ते तर होईलच. पण तरीही मी त्याला पुन्हा एकदा सावध करण्याचा प्रयत्न करेन. जर त्याने माझे म्हणणे ऐकले तर अघटित टळण्याची शक्यता आहे. पण तो माझे म्हणणे ऐकेल का? अघटिताला टाळू शकेल का? सुखी रहा. काका, काकी खूपच सुंदर आहे. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे भोजन करून जा. या, स्वागत आहे. या सगळे. बाबा, बाबा, आपणही भोजन करून जा. रामलाल, आता तुम्हीही भरपेट भोजन करून घ्या. येणाऱ्या काळात कदाचित भरपेट भोजन तुझ्या नशिबात नसेल. रामलाल, तुझ्या भलाईसाठी सांगतोय की श्यामसुंदरला दिलेली आपली भागीदारी परत घे, नाहीतर हात चोळत बसावे लागेल. उशीर करू नकोस रामलाल, नाहीतर दारोदार फिरावे लागेल. बाबा, बाबा. अहो, इथे
इथे काय करताय तुम्ही? सगळे नातेवाईक तुम्हाला शोधत आहेत. या पण या. या 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 या. अरे या या, कुठे थांबला तुम्ही लोक? रामलाल, तुझ्या भलाईसाठी सांगतोय की श्यामसुंदरला दिलेली आपली भागीदारी परत घे, नाहीतर हात चोळत बसावे लागेल. उशीर करू नकोस रामलाल, नाहीतर दारोदार फिरावे लागेल. हे काय बोलताय तुम्ही? अगदी खरं सांगतोय. आज लग्नात फकीर आला होता, अगदी तसाच जसा मला स्वप्नात सारखा सारखा दिसतो. त्याने स्पष्टपणे सांगितले की भागीदारी तोडून टाक, नाहीतर अनर्थ होईल. आणि तो फकीर अचानक गायब झाला. मनीषा, आज गृहप्रवेशाच्या वेळी तो तांदळाचा कलश अर्धा इकडे अर्धा तिकडे, कदाचित असे तर नाही. मी विचार करतोय, काय भागीदारी परत घेणार तुम्ही? आज श्यामसुंदरच्या लग्नाची पहिली रात्र आहे. आपल्याला त्याला काहीतरी चांगला उपहार दिला पाहिजे. आणि तुम्ही? मनीषा, आपण आजपर्यंत कुणाचे वाईट केले नाही की तसा विचार पण केला नाही. श्यामसुंदर तर माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे. मी त्याचे वाईट कसे चिंतू शकतो? हे काय करताय तुम्ही? उपहार देतोय. राजेंद्र सायकल्सचे 2 हिस्से करतोय. एका हिस्स्याचा मालक श्यामसुंदरला करतो आहे. आजपासून श्यामसुंदर कंपनीचे 2 हिस्से असतील आणि त्याचे 2 मालक असतील. एका हिस्स्याचा मालक मी असेल आणि दुसऱ्या हिस्स्याचा मालक श्यामसुंदर. साईनाथ, काय झालंय? आपण व्याकुळ दिसताय. महासपती, स्थित प्रज्ञ कशाला म्हणतात? स्थित प्रज्ञ? कोणत्याही परिस्थितीत ज्याची प्रज्ञा अर्थात बुद्धी स्थिर राहते आणि जो विवेकाने कार्य करतो तो स्थित प्रज्ञ आहे. आणि महात्मा कोणाला म्हणतात? जो नेहमी दुसऱ्यांसाठी जगतो, दुसऱ्याच्या सुखाची काळजी घेतो, तो महानात्मा म्हणजेच महात्मा आहे. माझा भक्तही महात्मा आहे म्हाळसापती. तो स्वतःबद्दल कधी विचारच करत नाही. नेहमी आपल्या माणसांना सुखी बघू इच्छितो. नेहमीच त्याला दुसऱ्यांची चिंता असते. स्वार्थ तर त्याला शिवू पण शकत नाही. मी त्याच्यासाठी चिंतित आहे म्हाळसापती. पण का साईनाथ? कारण भविष्यात त्याच्यासाठी दुःखच दुःख आहे.
तर मग तुम्ही त्याची रक्षा नाही करू शकत? मी त्याला खूप वेळा सावध केले महासपती, पण मी प्रारब्धात हस्तक्षेप नाही करत. सबका मालिक एक. आता आता पुरे कर निर्मला, खूप झाले. नाही नाही, गृहप्रवेश करताना जो अपशकुन झाला, मी त्याला नाही विसरू शकत. तांदळाचे कलशातून बाहेर पडणे कुठलं अपशकुन आहे सांग मला? माझ्यासाठी तर सगळेच शुभ शकून आहे. ये ग ये. अरे श्याम सुंदर, ओ मैं क्या श्याम सुंदर, अरे ये ना श्याम सुंदर. दादा तुम्ही? वहिनी काय झालंय? अरे श्याम सुंदर, मला या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तुझी सही हवी आहे. सही? हो. दादा सही तर मी उद्या सकाळी सुद्धा करू शकलो असतो. अरे मला सकाळी हवे असते तर मी सकाळी आलो असतो ना. हे घे, आताच करून दे. हे घे. कागदावर तर काहीच लिहिलेलं नाहीये. कोऱ्या कागदावर सही केली तर? चल भैया. दादा आता परत दरवाजा नका वाजवू. कंपनीचे कोणतेही काम असेल तर मी उद्या सकाळी करून देईन. आज आमची पहिली रात्र आहे. अरे श्याम सुंदर, हे काय करते आहेस? नृत्याचा सराव करत होते. अगं मूर्ख, नृत्याचा सराव नृत्य शिकल्यानंतर केला जातो. तू जर नृत्य शिकलीच नाहीयेस तर मग त्याचा सराव कसा काय करतेस? आणि कोणतेच काम गुरुचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणायला तर मी तुझी गुरु आहे, पण तू आजपर्यंत माझा आशीर्वाद नाही घेतलास. तू त्या साईबाबाला आपला गुरु बनवला आहेस ना? साईबाबा तर सगळ्यांचे गुरु आहेत सुंदराबाई. साईबाबा तुझा गुरु असेल, माझा नाही. आता मी बघते की साईबाबा तुला कसा नृत्य शिकवत होते. जेव्हा मी तुला तुझ्या डोळ्यांसमोर त्या साईबाबाला नाचवेन ना, तेव्हा तुला कळेल की गुरु कोण आहे, मी की तो साईबाबा. आता हे घुंगरू काढ आणि उगाच रात्रीच्या वेळी नाचून माझी झोप मोड करू नको. एका नर्तकीला घुंगरू उतरवायला सांगणं हा तिचा अपमान असतो सुंदराबाई. तू आणि नर्तकी? मी तुला नर्तकी मानतच नाही. आता उतराव हे घुंगरू. घुंगरू उतराव. काढ हे घुंगरू, काढ. नको. मोठी आली नृत्यांगना व्हायला. कशाने इतके हसायला येत आहे साईनाथ? अल्लाह, माणसाच्या अभिमानावर मी अहंकावर हसतो आहे म्हाळसापती. जेव्हा मनुष्य अहंकाराच्या अधीन होऊन जातो
तेव्हा विसरून जातो की ज्ञानी लोक त्याला चुकांचा पुतळा म्हणतात. मनुष्य स्वतःला परिपूर्ण समजतो जेव्हा तो पूर्णपणे परिपूर्ण नाहीच आहे. कधीही तो ससा आणि कासवाची गोष्ट युगानयुगे ऐकत आला आहे. त्याला माहिती आहे कासवाने सशाला हरवून त्याच्या अहंकाराला तोडून मोडून टाकले होते. तरीही मनुष्य अहंकाराच्या अधीन होऊन जातो. माणूस हे विसरून जातो की विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या अनेक पायऱ्यांपैकी एक पायरी अहंकार सुद्धा आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलताय? कुणाचा अहंकार वाढलाय? एका नर्तिकेला. ती हे विसरून गेले आहे की कला ही परमेश्वराची देणगी आहे आणि कुणा कलावंताला दुसऱ्याचा अपमान करण्याचा काहीच अधिकार नाहीये. जेव्हा कुणीही मनुष्य देवाच्या कृपा प्रसादाला स्वतःचे कौशल्य समजू लागतो तेव्हा समजावे की त्याचे अधपतन निश्चित आहे. असे लोक गुरुपद उपभोगण्याच्या योग्य सुद्धा नसतात, कारण गुरु आपल्या शिष्यासोबत कधी ईर्ष्या करत नाही, तर त्याला पाठिंबा देत असतो, त्याचे मार्गदर्शन करतो, त्याच्या अवगुणांवर नजर ठेवून त्याला योग्य दिशा देत असतो आणि त्याची कमजोरी आणि चुका दूर करत असतो. महाळसापती, शिष्याचा अहंकार दूर करणाऱ्यालाच गुरु म्हणतात. आणि जर गुरु स्वतःच अहंकारी होऊ लागला तर त्या शिष्याला ह्या जगद्गुरूच्या चरणाशी आले पाहिजे आणि तुमचा मंत्र श्रद्धा आणि सबुरी लक्षात ठेवला पाहिजे. सबका मालिक एक है. रतन दादा, बाईसाहेब, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. काय झाले कोंडाजी? इतक्या रात्री पावसात? तू घाबरलेला का आहेस? असे झाले आहे रतन दादा की आई आणि सुभद्रा राहत्याला गेले आहेत. तुमच्या उपकारांनी आम्हाला आमचे घर परत मिळाले आहे. हे सांगण्यासाठी तू एवढ्या पावसात अर्ध्या रात्री इथे आला आहेस? शकुंतला तर ठीक आहे ना? शकुंतलाच तर ठीक नाहीये. तिला खूप त्रास होतोय. गोपाळ आणि मी खूप घाबरून गेलो आहोत. त्यामुळे तुम्हा दोघांना थोडा त्रास द्यायला आलोय. बाईसाहेब, जर आपण दोघं शकुंतला जवळ बसलात तर तिला आधार मिळेल. तोपर्यंत मी डॉक्टर साहेबांना घेऊन येतो. ठीक आहे. चल यास्मिन, शकुंतलेला आपली गरज आहे. काय करणार आहे मी तिथे? मी तर कधी आई झालेच नाही. यास्मिन, ही वेळ असे सगळे बोलण्याची नाहीये. शकुंतलेच्या घरी जायचे आपल्याला. ताई, मला हा त्रास सहन होत नाहीये ताई. धीराने घे शकुंतला, सगळं नीट होईल. कोंडाजी डॉक्टरांना घेऊन येतच असेल. ते आले डॉक्टर. डॉक्टर साहेब, खूप दुखतंय डॉक्टर साहेब. थांबून थांबून कळा येत आहेत. बाळाच्या जन्माची वेळ झाली आहे का? नाही, अजून वेळ बाकी आहे. तसं घाबरायचं काही कारण नाहीये. बाळ ठीक आहे आणि असे होऊ शकते की ते उद्याच या जगात येईल. यास्मिन, तू झोपली नाहीस अजून?
यास्मिन, यास्मिन, रडू नकोस. मी कधी आई होईल रतनजी? कधी मी आपल्या बाळाला जन्म देईन? कधी मी त्याला खेळवेन? कधी मला त्याची हालचाल माझ्या गर्भात जाणवेल? शकुंतलेसारखं मलाही त्या वेदनांनी कळवळायचं आहे, ओरडायचं आहे. जसे जसे दिवस सरत चालले आहेत, मी निराश होत चालली आहे. रतनजी, मी निराश होत चालले आहे. आई बनण्याचं सुख मला कधीच मिळणार नाही का? मी कधीच आई होणार नाही का? बोला ना रतनजी, बोला ना. यास्मिन, तू धीर धर. साईबाबांची तुझ्यावर जरूर कृपा होईल आणि शकुंतलेसारखी तू पण नक्कीच आई होशील. गणू, गणू, तुझ्या अंतःकरणात आहे मी गणू. तू नांदेडला जा गणू. हो गणू, तिथे माझे भक्त आहेत. त्यांना तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. ते निराश आहेत. त्यांना आशेचा किरण दाखव गणू. श्रद्धा आणि सबुरीचं महात्म्य शिकव त्यांना, आणि मग त्यांना माझ्याकडे घेऊन ये. ओहो नानासाहेब, नानी, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. सदा सुखी रहा. डॉक्टर काका, आपले दर्शन झाले. आम्हाला विठोबाचा प्रसाद मिळाला. आपल्याला इथे बघून आश्चर्य वाटले डॉक्टर काका. हो, आपण इथे कसे? तुमच्या काकूला विठोबाचं दर्शन घ्यायचे होते. तिला घेऊन इथे आलोय. काकीला? हा. पण त्या आहेत कुठे? ती तर आज दर्शनाला गेली आहे ना. म्हणजे तुम्ही विठोबाचे दर्शन करायला नाही गेलात? नाही नाना, माझा देव प्रभू श्रीराम आहेत. मी फक्त आपल्या ह्या देवाचेच, आपल्या आराध्य देवाचेच दर्शन घेत असतो. फक्त त्यांचीच पूजा करत असतो. डॉक्टर काका, तुम्हाला माहिती आहे ह्यांची पण बदली इथे पंढरपूरला झाली आहे. तुम्हाला आमच्या घरी यावे लागेल. हो हो, येतो मी, पण थोडा वेळ तर थांब. आधी काकीला विठोबाचे दर्शन घेऊन तर येऊ दे. हे घ्या, चहा प्या. नको आहे. का? काय झालं? विष आणून दे मनीषा, मला विष दे. हे अचानक काय झालंय तुम्हाला? माहित आहे, मी काल रात्री एक क्षण पण झोपू शकलो नाही. का? कारण मी एक खूप नीच आणि नालायक माणूस आहे. मी माझा मित्र श्याम सुंदरवर शंका घेतली आणि त्याने कोऱ्या कागदावर सही केली. माहित आहे का केली? कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. आणि मी त्याला माझ्यापासून दूर ढकलतो आहे. मी मरण्याच्या लायकीचा आहे मनीषा, मरून जायला पाहिजे. तुमचा पश्चात्तापणा तुमचा चांगुलपणा आहे. जाऊन श्यामसुंदरला सगळं खरं खरं सांगून टाका आणि त्याचा त्या सहीचा कागद समोर फाडून टाका.
चल मनीषा, जोपर्यंत मी श्यामला मिठी मारून माफी नाही मागत तोपर्यंत मला चैन पडणार नाही. चल. अरे कुलूप लावला आहे. हे इतक्या सकाळ सकाळी कुठे गेली दोघं? ते पण आपल्याला न सांगता. खूप वाईट काम केलं आहे जावई बापूंनी. कोऱ्या कागदावरती कोणी सही करतं का? अगं तेच तर आई, यांनी काही विचारलं पण नाही, बस त्यांच्याकडनं कागदपत्र घेतली आणि सही करून टाकली. नक्कीच रामलालच्या मनामध्ये काहीतरी काळबेरा आहे. जर त्यांनी राजेंद्र सायकल्स मध्ये जावई बापूंची भागीदारी संपवून टाकली तर? अरे देवा, आई आता काय करायचं? फक्त एकदाच काहीतरी करून तो सही केलेला कागद हस्तगत कर, आणि तेही जितक्या लवकर करू शकशील. अरे माझ्या लाडक्यांनो, काय झाले? हा, अरे तोंड का उतरली आहेत तुमच्या दोघांची? भगवान, मला माहिती आहे यांच्या उदास असण्याचे कारण आहे सुंदराबाई, जी अजून शिर्डीत आली नाहीये. सुंदराबाई आली. ही बघा यांची सुंदराबाई. हा तर बाई आहे. अरे राम राम. हट, चल हट. जा. का? मी का जाऊ? का माझा नाच नाही बघणार? अरे माकडा, जा इथून. मी माकड नाहीये. माकड तू आहेस. मी तर हनुमान आहे, हनुमान. बाबा साईंचा हनुमान. अरे मूर्खांनो, हाकला त्याला. राम राम राम. द्वारकानाथजी, असं वाटतंय की सुंदराबाईच्या येण्याची चाहूल सगळ्या शिर्डीला लागली आहे. कोणाची वाट बघताय धोंडू डगू? सुंदराबाईची वाट बघताय. तुझी वेळ संपली आहे साई. तुझं हे नाटक आता खूप लवकर संपणार आहे. नाटक तर आता सुरू होईल भगवान द्वारिकानाथजी. मी पण तर सुंदराबाईची वाट बघतोय. एक गोष्ट तुला सांगायला आलोय भगवान द्वारकानाथजी. सुंदराबाईच्या नावाचा जप करण्याने काहीच मिळणार नाही. ईश्वराच्या नावाचा जप करशील तर पापांपासून मुक्त होशील. संकटाच्या वेळी ते नावच तुझे रक्षण करेल आणि तू जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन जाशील. सुंदराबाईच्या नावाने चित्त मलिन होईल आणि ईश्वराच्या नामाच्या जपाने चित्त शुद्ध होऊन जाईल, आत्मशुद्धी होईल. त्याच्या नावाच्या जपासाठी कोणत्याच साधनांची गरज नाही, कोणतीच सामग्री असण्याची गरज नाही. ना तबला, ना ढोलक, ना एक तारी. काय धोंडू दगडू.
सबका मालिक एक है। भिक्षाम देहि। भिक्षाम देहि। आठवतंय का आई? मी तर माझ्या आईच्या आज्ञेचं पालन केलं आणि कोते पाटीलला जीवनदान दिलं. आणि मी नेहमीच माझ्या माता पित्यांचा आदर केला आहे आई. त्यांना नेहमी सुखी बघण्याची इच्छा धरली. भिक्षाम देहि. भिक्षाम देहि. आई, तात्या कुठे दिसत नाहीये आई. तात्याच्या वयाची मुलं ज्यांनी पित्याला गमावलंय तर ती मुलं राहत नाहीत साईबाळा. त्यांना परिस्थिती मोठं व्हायला भाग पाडतं बेटा. त्याच्यासाठी सगळंच बदलून जातं. कालपर्यंत तात्या आपल्या वयाच्या मुलांसोबत खेळत होता आणि आज तो आपल्या मोठ्यांसोबत काम करतोय. कालपर्यंत काही हवं असेल तर तो आपल्या वडिलांकडे मागत होता. ते त्याला सहज मिळत होतं. पण आज तेच मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागतीये. आई, तात्या आहे कुठे? तो शेतकाम करायला गेलाय. रडू नकोस आई. जितकं दुःख करशील तेवढंच दुःख जास्त होईल. तेवढाच त्रास होईल आई. माझं एक ऐकशील का आई? शिर्डी आणि आसपासच्या गावाहून खूप लोक तीर्थयात्रेसाठी जात आहेत. तू पण त्यांच्या सोबत जा. खूप मनशांती मिळेल. तू बरोबर बोलत आहे साई बाळा. मला तीर्थयात्रेला जायलाच पाहिजे. पर त्या महायात्रेला जायला पाहिजे जिथं कोते पाटील गेले आहेत. त्यांच्या मागोमाग मग नाही दुःख राहील ना त्रास. सबका मालिक एक है.